रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 29 डिसेंबर 2025. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 57वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत सीतावन मध्ये असलेल्या या पिपरी गावातून. तर सकाळचे वाजलेले आहेत आता 7. जंगल असल्या कारणाने थोडासा आडमार्गाचा रस्ता आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं उशिरा निघतोय. कारण की रस्ता वगैरे असलं तर सकाळी लवकर निघतो, पण झाडी असते, सकाळी सकाळी प्राण्यांची भीती असते. कारण त्यांच्या आपण एरियात आलेलो आहोत तर आपण आपल्या पद्धतीनेच चाललं पाहिजे. तर निघालेलो आहोत, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या दिशेने आणि हलकीशी धुकं पडलेले आहेत, थंडी आहे. चला नर्मदे हर. मनमोहन मोदी चाय या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांसाठी चाय प्रसादी सेवा आहे. परिक्रमावासी त्या ठिकाणी चाय प्रसादी घेत आहेत. तर मावशी चहा प्रसादी घेतली का? सकाळी सकाळी सेवा घेतलेली आहे. पुढचा रस्ता आपली वाट बघतोय अजून. पण जेवढी पाहिजे थंडी तेवढी नाहीये अजून, नाही अजून. तर चला चाय प्रसादीची सेवा घेतलेली निघतोय पुढच्या मार्गाला. आम्ही आता चाललेलो आहोत लवंकुश जन्मभूमीकडे. तर हा जो रस्ता होता खूप वळण चढून जाणार होता, तर इथे हा शॉर्टकट आहे. खाली रेवाकुंड आहे, रेवाकुंडाकडे जायचं, दर्शन घ्यायचं, त्यानंतर वरच्या पायऱ्या चढून वरती जायचं. तर आम्ही आलेलो आहोत आता सकाळ सकाळी रेवाकुंड या ठिकाणी. नर्मदे हर. रेवाकुंड या ठिकाणी कुंड होतं काही वर्षांपूर्वी, गरम पाण्याचं कुंड, पण ते आता कुंड राहिलेलं नाही काही कारणामुळे. नर्मदे हर. आणि वानर सेना बघा सकाळ सकाळी आलेली आहे. रेवाकुंडाचं दर्शन घेऊन परिक्रमावासी निघलेले आहेत पुढच्या मार्गाने वरती. आम्ही आता आलेलो आहोत सीतावनातील सीता माता मंदिर आणि लवकुश जन्मभूमी आहे. तर आज जातोय दर्शनाला. वानर सेना खूप जास्त प्रमाणात आहे आणि परिक्रमावासी आपली बॅग वगैरे ठेवून निघतायत दर्शन घेण्यासाठी. नर्मदे हर. सर्वांनी बॅग काढून ठेवली आणि आता वेळ आलेली आहे दर्शनाला जाण्यासाठी. तर समोर आहे इकडे यज्ञ मंडप, इकडे आहेत हनुमंतराय, इकडे पण आहेत हनुमंतराय, इकडे आहे वानरसेना. नर्मदे हर. आतमध्ये जातोय दर्शनासाठी. पंडित जे आहे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया तिथले. नर्मदे हर. ये सीता माता ने वनवास यहीं के करा, लवकुश का जन्म इसके लिए ही है. ये नीचे जाओगे आप मंदिर के पीछे वाल्मीकि आश्रम है, लवकुश का जन्म वहीं पे हुआ, वाल्मीकि आश्रम पे. इनके गुरु जी माता के गुरु. और ये मंदिर में पूरे परिवार है. एक भारत के अंदर मंदिर यही है, इसमें पूरे परिवार है. अच्छा, बाकी परिवार में सिर्फ 3 ही होता है, भरत मतलब. हाँ, राम लक्ष्मण सीता माता. पूरे परिवार नहीं होते. भरत शत्रुघ्न वाल्मीकि भी नहीं होते, हनुमान जी भी लवकुश भी नहीं होते. मतलब इसमें पूरे परिवार एक साथ. इधर साइड में हनुमान जी है, लवकुश, ये दोनों भैया छोटे छोटे लवकुश जी. सीता मैया, राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न वाल्मीकि जी. पूरे परिवार. नर्मदे हर. जी कपड़ा धोने जाते थे लवकुश को, लव को पुण्य उठा लेकर थे बंदर ने. तो लक्ष्मण जी आए तो उसने ढूंढा लव को, तो वाल्मीकि के सुपुर्द करके गया था उनके गुरु का. तो इसके कि लल्ला ही तो सोए थे, तो वो क्या हुआ कि बंदर ने उठा लेकर के वाल्मीकि ने क्या पुष्का बनाया चारा का.
चारा का पल्ला में सुलाने के बाद में वो प्रकट हो गया। प्रकट होकर दोनों भाई किस लिए बनाए? लवकुश। लवकुश जन्म एक का ही हुआ। अच्छा लो का, ये कुछ तो चारा का बना हुआ। अच्छा, चारे के बदले से उनका ये हुआ है। सीता माता को, फिर सीता माता ने कौन को बताया? लक्ष्मण को। लक्ष्मण को गुस्सा है तो जब बाण मारा था नर्मदा यहाँ प्रकट होगी। अच्छा, तो उसको बोलते हैं रेवा। रेवाकुंड। मतलब धारा में कपड़े धोने से यही उनको प्रकट करवा दी, तो आप यही कपड़ा धोए, बच्चों को छोड़ के वहाँ नहीं जाए भाई, ये बात। नर्मदे हर। प्रत्येक ठिकाणी अशा मंदिरात जर गेले तर आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो. नर्मदे हर बाबाजी. सीता माता मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघतोय आता पुढच्या मार्गाला. तर थंडी फारशी आहे, तर या ठिकाणी भात्यावरती चहा बनत आहे. तो चहा घेऊन आम्ही निघतोय पुढे. तर सीता मातेच्या इथे आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे आल्यानंतर आम्हाला एक गाव लागलेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहोत या गावामधून. परिक्रमावास्यांना आज उपवास आहे, तर इथे खायला बसलेले आहेत. नर्मदे हर. परिक्रमावास्यांनी थोड्या वेळ इथे विश्रांती केलेली आहे आणि विश्रांती करून निघतोय आम्ही पुढच्या मार्गाला. रतनपूर आमच्यापासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या ठिकाणी आम्ही दुपारची भोजन प्रसादी घेणार आहोत. तर चला जाऊयात. सकाळी आम्ही 7 वाजता निघालो होतो पिपरी या गावातून. तर पिपरी गावातून निघल्यापासून आता 10-10:30 वाजलेले आहेत. तर रतनपूरमध्ये आम्ही आलेलो आहोत. रतनपूरमध्ये एंट्री केल्या एवढा सुंदर असा दाट गहू आहे, त्यानंतर हरभरा आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत गहू पेरलेला आहे. खूप सुंदर वाटते. दोन्ही जर बाजून बघितलं तर शेती आहे. तर रतनपूर आहे आपल्यापासून अर्धा किलोमीटरवरती. तर चला जाऊयात रतनपूरच्या दिशेने. इथे आहे आश्रम आणि आज आम्हाला लागणार आहे जयंती माता मंदिर. म्हणजे उद्या सकाळी आम्ही लक्कडकोट जंगलातून निघणार आहोत पुढे. अर्धा किलोमीटरचं अंतर पार करून आल्यानंतर आम्ही आलेलो आहोत रतनपूरमध्ये. तर जयंती माताला जाण्यासाठी हा डाव्या हाताचा मार्ग दाखवलेला आहे. आणि समोर परिक्रमा मार्ग म्हणून लिहिलेला आहे. तर गावाच्या बाहेर 1 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे. रतनपूर गाव. ये ना रतनपूर गाव गावातील रस्ता परिक्रमा असे. मी आलेलो आहोत रतनपूरमधील हनुमान मंदिर खेडापती सरकार या ठिकाणी आश्रम आहे. सदावर्त आहे. सदावर्त म्हणजे आपल्याला शिदा देणार आणि आपण बनवून खायचं. तर आम्ही आतमध्ये जातोय. आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर प्रथमतः कपडे धुतले. कपडे धुतल्यानंतर आता वेळ झालेली आहे भोजन प्रसादीची. तर परिक्रमावासी बसत आहे भोजन प्रसादी करण्यासाठी. भोजन प्रसादी झाली. भोजन प्रसादीनंतर सगळे परिक्रमावासी करतायत आराम. 10-5 मिनटं रेस्ट घेणं हे गरजेचं आहे, कारण दिवसभर आपली गाडी चालवावी लागते. त्याच्यामुळे इंजिन जे आहे आपलं थोडंसं गारही करावं लागतं. काही परिक्रमावासी मागून आलेले आहेत, ते विश्रांती करतायत. दुपारची भोजन प्रसादी केली, कढी भात खाल्ला, त्यानंतर आरामही झाला आणि आता वाजलेले आहेत 12:30-1. तर आपली वेळ आहे पुढे निघण्याची, कारण पुढचा जर आता प्रवास बघितला तर सीतावनाचा 3रा दिवस आहे आणि संपूर्ण जंगल प्रवास असणार आहे. म्हणजे झाडे आहेत, जंगल म्हणजे जास्तही जंगल नाही किंवा प्राणी वगैरे असं काही नाही आहेत. असतीलही कदाचित, पण ते लोकवस्तीत येत नसतील. तर आज जायचं आहे आम्हाला जयंती माताला. तर चाललेलो आहोत. 14 किलोमीटर अंतर आहे. 12:45 वाजलेले आहेत आणि वेळेत पूर्ण करायचं आहे अंतर. त्याच्यामुळे थोडंसं लवकर निघालेलं आहोत आज. चला, पाठीमागे इकडे आश्रम होतं. रतनपूरवरून निघालो होतो तेव्हा डांबरी रस्ता लागला होता. अजूनही डांबरी रस्ता आहे,
पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्ता लागलेलं आहे आम्हाला जंगल. जंगल म्हणजे फारसं दाट जंगल नाही आहे, झाडी आहेत, सागाची झाडी आहेत आणि कुठे घरं वगैरे काही नाही आहे. रस्ता आहे, क्वचित एखादी गाडी अर्ध्या तासाने 1 तासाने येते आणि परिक्रमावासी चाललेले आहेत. मी तुम्हाला जंगल दाखवते कसं आहे. फक्त परिक्रमावासी चाललेले आहेत. आणि दोन्ही बाजूने जर बघितलं, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अशी ही झाडी आहे. काही अशोकाची आहेत, काही सागाची आहेत आणि काही न सांगता येणारी अशी झाडे आहेत. तर आम्ही पुढे आल्यानंतर आम्हाला एक गाव लागलेलं आहे. तर गावाचा आपण मागाशी जो डांबरी रस्ता होता तो सोडून आता कच्च्या मार्गाने निघणार आहोत. आणि इथे एक पाटी लिहिलेली आहे परिक्रमा मार्गाची. समोर गेल्यानंतर बऱ्याच आपल्याला पाट्या दिसतील. तर निघू पुढच्या मार्गाला. गाव सोडून आल्यानंतर पुढे लागलेला आहे अजून हा आतमधला जंगलातला रस्ता परिक्रमा मार्गाचा. इथून पुढे रस्ता नाही आहे डांबरी, कारण की हे वन विभागात आहे, त्याच्यामुळे पगदंडीच आहे या ठिकाणी, म्हणजे पाऊलवाट आहे. तर जयंती मातेकडे हा रस्ता जातो. गावकऱ्यांनी सांगितलं की इथून 6 किलोमीटरवरती जयंती माता आहे त्यांच्या अंदाजानुसार. पण आपल्या अंदाजानुसार आपण 4 किलोमीटर एक्स्ट्रा वाढवून 10 किलोमीटर समजायचं. गाव संपून जंगलाची सुरुवात. एक लहान कन्या येते समोरून, डोक्यावर पाणी बॉटल दिसते. समोर ओढा असावा. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या वनामध्ये एक आश्रम आहे. या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा देतात. एवढं मोठं जंगल जरी असलं तरी सेवा मात्र प्रत्येक ठिकाणी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. समोर चालत असताना अशा पद्धतीचा रस्ता आहे आणि हे जे दगड टोचतात ना, तर त्याने पाय रात्रीचे खूप दुखतात, टाच वगैरे. तर प्रत्येक ठिकाणी बघा असं झाडांवरती नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून दिलेला आहे. कारण की सगळीकडे जर बघितलं तर छोटे छोटे वाटा आहेत. आणि मग परिक्रमावासियांना काय वाटतं की समोरचा मार्ग चाललाय तो जास्त रुळलेला आहे, तो आपला परिक्रमेचा आहे. मग परिक्रमावासी जंगलात भटकतात. भटकू नये याच्यासाठी पाटी लिहिलेली आहे. हे बघा असा रस्ता. पाय खालीवर पडला की टाचा दुखतात मग रात्रभर. आता वरती स्मूथ रस्ता बघून वरच्या दिशेने चालू आहेत. आता वेळ आलेली आहे विश्रांती घेण्यासाठी, कारण की सकाळी दुपारपासून जसं निघलोय भोजन प्रसादी करून 8 किलोमीटर चालत आलोय. अजून कुठेही बसलेलं नाहीयेत, बसतोय. चला. जयंती माता मंदिर असेल आमच्यापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती. आणि आम्ही आलेलो आहोत एका पुलाजवळ. तर पाठीमागे जे परिक्रमावासी येत आहे तो उतरून आलेला आहोत आणि मागापासून बसलेलो नाहीत. तर आता इथे बसतोय आम्ही. फार पाय दुखायला लागलेले आहेत. इथे आहे हा ओढा, एकदम नितळ पाणी आहे. परिक्रमावासी बसलेले आहेत. सगळे परिक्रमावासी जर बघितलं तर 40च्या प्लस सगळ्यांचं वय आहे. नर्मदे हर. हे बघा पाणी किती स्वच्छ आहे. तर आपण इथे विश्रांतीला बसलेलो आहोत. विश्रांतीला बसल्यानंतर जंगल आहे, शांततेचं वातावरण आहे. तर आपण ऐकूयात आमच्या आईंचा एक सुंदर असा गोडा अभंग किंवा भक्तिगीत किंवा गवळण. मावशी बसलेले आहेत अभंग ऐकण्यासाठी. तर ऐकूया आईच्या मुखातून आपण अभंग. माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी पंढरपुरा ने
आईच्या मुखातून तर आपण एक अभंग ऐकलाच आहे, अभंगाचं चरण. तर आपले बाबा जे आहेत महाराष्ट्रातील, बाबा आपलं नाव? विलास शिंदे, कुठले आहेत आपण? तालुका निफाड, जिल्हा नाशिक. बाबांच्या मुखातून आपण एक सुंदर असा अभंग किंवा गवळण ऐकूयात. गवळण नाही पण मग आपण चालेल. नर्मदे हर. प्रथम चरणाचं म्हणतो. चालेल. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. भौत सुकृतांची जोडी जोडी, भौत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हा सर्व सुखाचे आगरा. नर्मदे हर. बाबाच्या मुखातून सुंदर असा आपण अभंग ऐकलेला आहे, नर्मदे हर. सर्वांनी थोडे थोडे अभंग गायले आणि धरलेले आहे पुढची वाट, कारण की पुढे जाणे गरजेचं आहे. जंगल आहे, अजून 3 ते 4 किलोमीटरवरती जयंती माता मंदिर आहे. तर उद्या आपला सकाळचा कंटिन्यू 21 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. त्याच्यासाठी आता 3ही वाजले 4ही वाजले तरी आपल्याला जयंती माता या ठिकाणी आज थांबून घ्यायचं आहे. अभंग म्हणत म्हणत परिक्रमावासी या वाटेवरून चाललेले आहेत. अभंग म्हणत असताना वाट कधी उरकते हेही कळत नाही. थोडक्यात अभंगाचे भेंडे खेळत चाललेले सगळे. तर आम्हाला पुन्हा लागलेला आहे एक ओढा. तो ओढा पार करून आम्हाला पलीकडे जायचं आहे. इथे समोर वानर सेना बसलेली आहे. नर्मदे हर. म्हणजे वानर सेना बघितली याचा अंदाज आपण ठरवून घ्यायचा की समोर आलेली आहे जयंती माता जवळ. थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आपल्याला लागलेले आहे एक नदी. नदीचं नाव नाही सांगता येणार, पण जयंती माता मंदिरापासून अर्धा किलोमीटर ही नदी असावी. तर नदी क्रॉस करून पलीकडे जाण्यासाठी हा लाकडाचा पूल बनवलेला आहे परिक्रमावासियांसाठी. कारण की पाण्यातून जर गेलं तर गुडघे एवढं पाणी असेल किंवा कदाचित शेवाळही असतं. तर गावकऱ्यांनी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे जेणेकरून परिक्रमावासी व्यवस्थितपणे जातील. नर्मदे हर. नर्मदे हर.
सगळे परिक्रमावासी नदी क्रॉस करून गेलेले आहेत पलीकडे. वेळ आहे आता माझी जाण्याची. तर पाणी खोलवर आहे जास्त, त्याच्यामुळे कदाचित इथे पूल आहे. तर चला मी मोबाईल आत ठेवते आणि निघते पुढे. नर्मदे हर. पूल क्रॉस केलेला आहे लाकडी आणि आता वरती निघतोय. तर वरचा रस्ता जो आहे तो चढाचा आहे आणि अर्धा किलोमीटर वरतीच जयंती माता मंदिर आहे आणि तिथेच आपला आश्रम आहे. आपण जाणार आहोत. 3:30 पावणे 4 झालेले आहेत. तर चला जाऊयात. वरचा चढून आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत विश्रांतीला. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. आमच्या गवळण मावशींचं थोडं दुखायला लागलं आज, सर्दी झाली त्यांना. नर्मदे हर. त्यांना चहाची तलब झाली. चहा भेटला की सर्दी भेटून जाईल. नर्मदे हर. दुखतंय. सायंकाळचे आता 4 वाजलेले आहेत आणि थोडासा अलगद अंधार पडलेला आहे. तर आलेला आहे जयंती माता मंदिर आणि इथेच आहे आश्रम. परिक्रमावासी पोचतायत आता आश्रमामध्ये आणि याही ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वानरसेना आहे. तर सकाळी आपल्याला या ठिकाणाहून महाराजजी जे आहेत ते थोडंसं लेट सोडतात, 7, 7:15 वाजता उजाडल्यानंतर, कारण की जंगल आहे, झाडांचा जो आहे तो अंधार असतो इथे. खाली आहे जयंती माता मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. जयंती माता आश्रमामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आश्रमात आल्यानंतर आतमध्ये असा परिसर आहे. सर्व परिक्रमावासियांनी या ठिकाणी आसन लावलेलं आहे. 4ही बाजूनं नेट आहे, जाळी आहे, कारण की जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी माकडं आहेत. परिक्रमावासियांची चाय प्रसादीची वेळ झालेली आहे. परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी गेलेले आहेत. वेळेमध्ये परिक्रमावासियांना चाय प्रसादी, जेवण, सगळी व्यवस्था असते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर इकडे आहे दक्षिण द्वार, यजुर्वेद, विकट तोरण. इकडे आहे आश्रम. तर आपण जाणार आहोत दर्शनासाठी. आम्ही घेतलेले आहे सोबत दंडक. त्याचं कारण असं आहे, वानरसेना खूप जास्त प्रमाणात आहे, तर आमच्यावर हल्ला करू शकतात, त्याच्यामुळे आम्ही आमच्या सेफ्टीसाठी दंडक ठेवलेले आहे सोबत. जयंती माता मंदिराच्या समोर ही दुकानं लागलेली आहेत. जे कोणी भाविक भक्त येतात, हळदी कुंकू, चुनरी, काळा धागा, नारळ, ओटी भरण्याचं सामान सगळं घेत राहतात इथून. जयंती मातेच्या दर्शनासाठी आपण आतमध्ये जाणार आहोत आता. या ठिकाणी आहे जयंती माता. नर्मदे हर. ज्या जयंती मातेच्या दर्शनासाठी अजूनही जंगलातून वाघोबा येतात. नर्मदे हर. जयंती माता मंदिराजवळ एक झोका बांधलेला आहे. तर परिक्रमावासी या झाडाला बांबूचा झोका आहे, तर मस्तपैकी आमच्या माई त्याचा आनंद घेत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ते त्यांच्या लहानपणी कदाचित झोका खेळत असतील. नर्मदे हर. आम्ही झोका खेळून आलो. झोका खेळून आल्यानंतर आमची आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आता आमच्या मैया जी आहेत त्या भोजन प्रसादीसाठी मदत करत आहेत. नर्मदे हर. तर या ठिकाणी जयंती माताच्या मंदिरामध्ये भोजन प्रसादी बनवण्याची सेवा आपल्या मैयाजी करत आहेत. चपाती लाटतायत, कोणी गोळे करून देते आणि इकडे बाबाजी आहेत. हार पडलेला आहे त्याच्यावरती चपाती शेकतायत, चुलीवरती टाकतायत. एक जण वरती टाकते, एक जण खाली हारात चपाती शेकते.
भोजन प्रसादीची वेळ झालेली आहे आणि परिक्रमावासी आपापली ताटं घेऊन भोजन प्रसादी करण्यासाठी निघलेले आहेत समोर. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. वानर सेना ही भोजन प्रसादीची वाट बघत आहे. सीताराम 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 नर्मदे हर. तर भोजन प्रसादी झालेली आहे. त्यानंतर आता वाजलेले आहे 8:30 पावणे 9. सकाळी आम्हाला महाराजांनी आत्ताच सांगितलं की पूर्ण जंगल आहे, जंगली प्राणी आहेत, त्याच्यामुळे उजाडल्याशिवाय कोणत्याही परिक्रमावासियांनी बाहेर पडायचं नाही, रिस्क घ्यायची नाही. 1 तास लेट पण व्यवस्थित सगळ्यांनी जायचं. तर आजचा हा 3रा दिवस होता आमचा सीतावानाचा. उद्या शेवटचा असेल. तर उद्या सकाळी उठून आम्हाला लक्कडकोटचं जे जंगल आपण म्हणतो, म्हणजेच जयंती माता ते पामाखेडी 17 किलोमीटरचं अंतर पार करून आम्हाला जायचं आहे 11 ते 12 वाजेपर्यंत. त्यानंतर पामाखेडीला गेल्यानंतर दुपारची भोजन प्रसादी आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नर्मदे हर.